तुम्हाला माहितीये 2 वाटी रवा आणि 1 वाटी बेसनाचे 1 किलो पेक्षाही जास्त लाडू तयार होतात. लाडू छान नरम पेढ्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे होतात. त्यासाठी काय करायचं, घरातली कोणत्याही एकाच वाटीने सर्व प्रमाण घ्यायचं, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी हे लाडू करत असाल तरी अगदी परफेक्ट तयार होतील. आता लाडू छान नरम होण्यासाठी इथे बारीक रवा वापरायचा. रवा मंद गॅसवर छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा. रवा भाजून झाला की आता बेसन सुद्धा छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचं. रवा आणि बेसन हे मंद गॅसवर भाजायचं, म्हणजे लाडूची चवही वाढते आणि लाडू भरपूर दिवस टिकतात. बेसन भाजून झालं की आता पाक करायला ठेवायचा. लाडूसाठी पाक एकतारी करायचा. जेवढी साखर घेतली त्याच्या अर्ध पाणी घेतलं, म्हणजे पाक लवकर तयार होतो. 10 ते 15 मिनिटांनंतर चेक करायचं. बघा, आपल्याला लाडूसाठी असा एकतारी पाक हवा. आता रवा आणि बेसन मिक्स करून घ्यायचं आणि हा गरम गरम पाक त्यामध्ये थोडा थोडा घालून मिक्स करायचा. एका वेळी सर्व पाक न घालता अर्धा अर्धा घालायचा, म्हणजे आपल्याला अंदाज येतो. सर्व साहित्य छान एकजीव करून घेतलं की आता 15 ते 20 मिनिट मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. मिश्रण थोडं कोमट असतानाच आपल्याला हवे असतील तसे लहान मोठ्या आकारात लाडू वळून घ्यायचे. एवढ्या प्रमाणात 30 लाडू तयार होतात. भरपूर टिप्ससहित ही रेसिपी हवी असेल तर लॉंग व्हिडिओ नक्की बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.